नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणं। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। सिद्धांचं जे संस्कृत पूजन आहे त्याचं अर्थ आपल्याला विशेष ज्ञात होत नाही, म्हणून त्यासाठी त्या पूजनाचा अर्थ बघणार आहे आपण। पण त्याच्या आधी जर अशी जी आपली पूजा पीठिका असते त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ। म्हणजे अनेक शब्द असे असतात की ज्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, म्हणून त्या पूजा पीठिकेपासून आपण पुढे जाऊ आणि मग नंतर सिद्ध पूजेचा अर्थ बघू। तर काल आपण जी स्टोरी बघितली होती, कुठली गोष्ट बघितली होती काल? बहुत गई थोड़ी रही थोड़ी हूँ तो जात मत चूक। हाँ, थोड़ी हूँ तो जात मत चूक, थोड़ी हूँ तो जात थोडी सुद्धा निघून जाणार आहे। मत चूके रे नर्तकी फल मिलने की बात। म्हणजे जसं त्या नटाने त्या नटिनीला सांगितलं की थोडंसं राहिलं आता, तेवढी कळ काढ, त्याच्यानंतर आपल्याला फळ मिळणार आहे ह्याचं, त्यामुळं आता चुकू नकोस असं त्या नटिनीला सांगितलं होतं। पण नाही पण त्यांनी फक्त तिला बोध नाही दिला तर आपल्याला सुद्धा बोध दिलाय। काय बोध दिला आपल्याला? जसं त्या एका वाक्यावरून सांगितलं, तो राजकुमार, ती राजकुमारी आणि तो साधू आणि त्याच्याबरोबर राजा, सगळ्यांचं जीवन परिवर्तित झालं। हां, त्यांचं तर झालं। आपलं केलं का काल आपलं संकल्प पूर्ण? काय संकल्प पूर्ण केला का? तेवढे 2 लाईन पाठ करायला सांगितले होते, पाठ केले का? म्हणा बघू। अविकारी, अरे वा, छान 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 म्हणा का? अविकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम निरंजन ज्ञान स्वभावी सिद्ध। अरे वा, छान छान छान। पहिला दिवस हॅपी न्यू इयर झाला। आज दुसऱ्या दिवशी बघू काय होत आहे। म्हणजे काय सांगायचं त्याच्यातून की जसं त्या म्हणजे सिद्धांचं स्वरूप तर सांगितलं त्याच्यामध्ये, तसा मी आहे ह्याची अनुभूती केली तर आपल्याला सुद्धा सिद्ध स्वभावाचं दर्शन होणार। मग त्या कालच्या स्टोरीवरून काय अजून दृष्टांत घेतलाय किंवा आपल्या जीवनात त्याचा काय उपयोग हे सांगितलं इथं वाचते। आपलं जे शेष नरजीवन आहे ते धर्मसाधनेमध्ये घालण्यासाठी, म्हणून या गोष्टीचं तुम्हाला मॉरल सांगायचं आहे त्यांना। नटके द्वारा कही जाने वाली उक्ती को सब अपने ऊपर घटावे। त्यांनी तर त्यांच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेतला आणि त्या राजाचं, त्या सगळ्यांचं जीवन परिवर्तित झालं। पण आपलं जीवन परिवर्तित होण्यासाठी त्या वाक्याचा, त्या उक्तीचा आपल्या जीवनात आपण कसा लाभ करून घ्यायचा? तर सांगतायत, आयु का भरोसा नहीं है और जो वृद्ध हो गए हैं उनका तो अब इस पर्याय का अल्पकाल ही रह गया है। कोणाचं तरी
माझं किती राहिलंय हो आयुष्य. जाऊ दे, कोण वृद्ध आणि कोण काय, आता कोणाचं कधी पण काय पण होऊ शकतं. त्यामुळं पुढच्या क्षणाला जगणार आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही आपल्याला. म्हणून सांगतायत की ज्यांच्या आयुचा भरोसा नाही आहे तर त्यांचा पर्यायाचा अल्पकाळ राहिलेला आहे. अब तो धर्म ध्यान में दृढ़ता से लग जाना चाहिए. कारण काय वाक्य होतं, बहुत गई थोरी रही थोरी हूँ तो जात. थोरी सुद्धा निघून जाणार आहे. मत चूक के रे आत्मन फल मिलने की बात. हे जीवा, हे आत्मन, आता तू पुन्हा ते फळ मिळणार आहे त्यावेळीच चुकू नकोस. म्हणजे तुला आता सावध व्हायची वेळ आली आहे. मग कधी कल्याण करणार, आता नाही करणार तर असंच हा पण भाव निघून जाणार. म्हणून सांगतायत की मनुष्य भाव को यूं ही पूरा न कर देना चाहिए. उगीच जसं पशु जन्माला आले, खाल्ले पिले, संसार केले आणि मेले, तसं हे जीवा तू तसं करू नकोस. कशासाठी भाव मिळालाय? सिद्ध स्वरूप आत्म्याला जाणून तशी सिद्ध दशा आपण प्रगट करू शकतो. ही ॲबिलिटी आपल्यातच आहे. अन्य कुठल्या गतीमध्ये तसा पुरुषार्थ होऊ शकत नाही त्यांच्याकडून. अब तो धर्म ध्यान में दृढ़ता से लग जाना चाहिए. मनुष्य भव को यूं ही पूरा न कर देना चाहिए. जो मूर्छा से रहित, परिग्रह रहित धर्म ध्यान में समय का उपयोग करते हैं उनके आत्मिक शक्ति का विशेष विकास होता है. कोणाची आत्मिक शक्ती वाढणार आहे? जो असं दृढतापूर्वक धर्मध्यानामध्ये तत्पर होतो म्हणा, किंवा जो आपल्या मनुष्यभावाचा उपयोग योग्य कार्यासाठी करतोय, त्यालाच सांगितलं की विशेष त्याच्या शक्तींचा विकास होत जातो आणि त्यामुळं तिथं त्याला त्याची उपलब्धी होते. म्हणून म्हटलं की कुठलीही घटना, कुठलीही दृष्टांत असेल तर तो आपल्या जीवनामध्ये घटवायचा ह्याच्यासाठी म्हणून सांगतायत. तर मग आपण जे आता पूजा पीठिका म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा विनयपाठचा अर्थ बघितलं होतं आपण. आता त्यातले न समजणारे शब्द काय असते तर विचारा सांगते, नाहीतर मग पुढचं पूजा पीठिका घ्यायचं होतं. पहिला काय करतो, मंदिरात येत असताना मंदिरात येण्याची प्रोसिजर सगळी, कोण कोण मंदिरात जाता आणि काय काय करता. घरात गॅसवर दूध ठेवायचं आणि पळत पळत मंदिरात जाऊन पळत यायचं. कुठं निसैन कुठं असंही झालं हो, किचनमध्येच असतो अजून. देवासमोर बसलं तरी दूधच दिसत असते वर यायला लागलेलं. काय काका, दूध कुठं ठेवायचं? गॅसवर ठेवायचं आणि यायचं, इथं प्रक्षाळ करून जायचं. तोपर्यंत अरे रे 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 अरे रे 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 रे, कोणाचं ध्यान झालं सांगा इथं येऊन. चला काय सांगायला लागले तर, आज हम इस पर विचार करने बैठे हैं कि सुख शांति के लिए हमें किसका सहारा लेना चाहिए. इसमें संदेह नहीं कि परवस्तुओं को आश्रय मात्र बनाकर अपने ही गुणों के विकृत परिणमन में परिणत होने के कारण जगत के प्राणी दुखी हो रहे हैं. तुम्ही दुखी का होता है तर परवस्तूला फक्त आश्रय करताय, पण त्याच्या आश्रयाने मी परिणाम विरुद्ध करतोय म्हणून मला दुःख होते. परद्रव्य मला दुखी करणारं नाही. इसका मूल अज्ञान है. मग त्या अज्ञानाचा नाश करायचं तर ज्ञानीची संगतीत जावा ना थोडं. आणि मग जेव्हा त्यांच्या संगतीत जातो त्यावेळीस थोडं चिंतन बदलणार, थोडे विचार बदलणार, थोडंसं आपल्याला विषयवस्तूचं ज्ञान होणार. म्हणून ज्ञानीची संगती आवश्यक आहे. मग ते ज्ञानी म्हणजे आता आपल्याला मिळालेले खरे देव, खरे गुरु आणि खरे शास्त्र. मग जेव्हा पूजन करण्यासाठी त्यांच्याजवळ जातो त्यावेळेस तिथं आपल्याला सगळ्या त्या शब्दांमधून, सगळ्या त्या भक्तीमधून सुद्धा अनेक बोध होण्यासारखा असतो, अनेक तत्वाचं ज्ञान होण्यासारखं असतं, वस्तुव्यवस्था समजण्यासारखी असते. त्या राजमल पवयाजींचे तर अनेक पूजा अशा आहेत की ज्याच्यातून सगळं
पुराण सांगितलेलं असतं, कुठंतरी समयसारची सगळी पूर्ण समयसारचं मॉरल सांगितलं एका ह्याच्यामध्ये पूजेमध्ये. तर बहुतेक वीरशासन जयंतीची पूजा आहे वाटतं का, कुठल्या तरी एका पूजेमध्ये सांगितलं आहे ना त्यांनी. पूर्ण समयसारचं पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या 10 अधिकारांमधल्या महत्त्वाचे सगळे पॉईंट्स घेऊन त्यांनी जयमाला रचली आहे. म्हणजे म्हणायचे म्हणून की जेव्हा पूजन करतो तर त्याच्यातून आपल्याला काय काय लाभ होतो. म्हणजे अनेक गोष्टी नवीन समजण्यासारख्या असतात, पण आपण तसं समजून घेण्याची तयारी ठेवायला पाहिजे. म्हणून सांगितलं अज्ञानाचा नाश कधी होणार, जेव्हा ज्ञानीची संगती करणार. काय म्हटले पारस भैया, आपल्या अज्ञानाचा नाश कधी होणार, जेव्हा आपण ज्ञानीची संगती देतो तेव्हा अज्ञान नष्ट होतं. अज्ञानीच्या संगतीत तिथं लग्नाला गेल्यावर किती ज्ञान नष्ट झालं, ज्ञान प्राप्त झालं सांग. म्हणून माझ्या सहवासात येत नाही, तिकडं दुसऱ्याच्या सहवासात जातो काय. म्हणजे शिकायला जेवढं आपल्याला उलट रुची असती, जेवढं मिळतंय ना तेवढं मिळवायचं. बाकी तर आहे की संसार तर सोडणार आहे का आपण, बाहेरचा अभ्यास सोडणार आहे का, सगळं करणार आहे. पण हे पण त्याच्याबरोबर असेल तर आपल्या ज्ञानाला एक धार असती, एक चिंतनाला दिशा असती, आणि त्याच्या निमित्तात विशुद्धी असती मेन. म्हणून सगळ्या पापाचा नाश व्हायला, संकटाचा नाश व्हायला विशुद्धी असायला पाहिजे. जेवढं आपल्याजवळ परिणामांमध्ये निर्मळता असणार त्याचा फायदा आपल्याला अभ्यासामध्ये पण होतो. जेव्हा तुम्ही करणार ना, कॉन्सन्ट्रेशन वाढायसाठी म्हणून पण ध्यान आवश्यक आहे. मग इथं आपल्याला तेच शिकवायला लागलेत. ते शिकायचं आहे इथं येऊन. जेवढं ध्यानाचा प्रयोग करणार आहे ना, 10 मिनटं करा, फार वेळ नाही का, 24 तास बसा म्हणत नाहीत. जेवढं 10 मिनटासाठी उपयोग लावणार ना, त्या 10 मिनटात दुसरे इतर विचारच करायचे नाहीत. एक फक्त मी शुद्धात्मा आहे आणि एक भगवान, एवढे 2च विषय ठेवायचे. बघ ना, असं जेव्हा ते अन्य विषय व्यग्रता थांबते ना, त्यावेळी आपोआप कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणून आम्हाला म्हणले ना, आम्ही जेव्हा 12वीत होतो त्यावेळेस आम्हाला त्या ट्युशनमधले अजयन सर होते, पण त्यांनी आम्हाला गेल्यावर पहिल्यांदा एक 15 मिनटासाठी तरी काय असं ना मेडिटेशन करायला लावायचे. त्यांचं वेगळं स्टाईल होतं करावायचं. पण सकाळी पहाटे क्लास असायचा आमचा, तर आम्हाला सगळ्यांना, सगळे जे स्टुडंट्स असायचे ना, 50-60 जण, सगळ्यांना बसायला लावायचे 5:30च्या दरम्यान, पहाटे 5:30-6 म्हणा असं त्यावेळेस. आणि 15 मिनटं कंपल्सरी मेडिटेशन करवायचे. ते मेडिटेशन म्हणजे काय, त्यांचं फक्त न्यूट्रल बनवायचे. बाकीचे जे काय तुमची व्यग्रता घेऊन आलेलं असतं ना, इकडं जायचं तिकडं जायचं, हे अभ्यास करायचं ते करायचं ते राहिलं, हे सगळं थोडंसं थांबवायचं विचार, आणि त्याच्याने ते एका विषयावर, एका बिंदूवर असं ते कॉन्सन्ट्रेट करवत होते. मग आपल्याला इथे हे शिकवत आहेत की तो बिंदू, ते जे विषय आहे तो स्वतःचा आत्मा घ्या, तर सगळ्यात मस्त ध्यान होतं. आणि तेवढ्या विशुद्धीच्या निमित्तामध्ये सांगितलं सगळं ज्ञानावरण आपलं हळूहळू कमी होऊ लागतं, आणि ज्ञानाचं उघाड होणं हेच तर आपलं प्रयोजन आहे. म्हणून म्हणलं आत्मज्ञान करा तर अज्ञानाचा नाश होणार. जब यह आत्मा अपने स्वरूप का और जगत का यथार्थ बोध पाता है, तब वह पर में निज की भावना छोड़कर विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभाव वाले निज शुद्ध आत्मतत्व में रुचि करने लगता है. इस अंतरात्मा की शांति के लिए जो प्रयत्न होता है वह है निर्मल विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभाव में परिणत परम आत्मा की दृष्टि और निज की कल्पना से रहित निज सहज स्वभाव की दृष्टी. म्हणजे फक्त कल्पना करायची नाही आहे की मी आत्मा आहे, काहीतरी एक वस्तू आहे, अशी कल्पना नाही. रिअल अनुभूती घ्या तशी आहे मी, असं एक विश्वास, एक श्रद्धान उत्पन्न होऊ द्या. माझं स्वरूप काय आहे त्याची जाणीव होऊ द्या. आणि त्याच्यासाठी सांगितलं आपण या पूजनाचा आधी आश्रय करतो. पूजा करायची असती माहिती आहे का, करायची असती, करतो का आपण, ते सगळं त्यांनी करायचं असतं, आज जे असतात त्यांनी, हो ना. आपल्याला पण तेवढं एक 10 मिनटासाठी वेळ काढायचा, दिवसभरामध्ये इतर काय करतोच ना कामं, तर तेच 10 मिनटं जेवढं त्यांच्या सहवासात राहतो ना, ते अनंत ज्ञानी आहेत. त्यांच्या सहवासाच्या परिणामाने आपल्याला थोडं तरी ज्ञानाची, थोडंसं तरी आपल्या आनंदाची प्राप्ती होईल, किंवा एक दिशा तरी मिळेल ॲटलिस्ट. म्हणून म्हटलं त्यांचं पूजन करताना त्यांच्याशी अशी लय असते, अशी एकाग्रता असते की त्याच्या निमित्तात आपल्याला तसा आनंद प्राप्त होतो. हम सबको सत्य सहारा पर
विचार करना आवश्यक है, जिसके लिए व्यवहार और प्रयोजन पहचानते हुए देव पूजा पर गंभीर दृष्टिपात करे। पूजा में निश्चय रूप भाव और अर्थात आध्यात्मिकता का पुट कैसे करना रहना चाहिए, इसको बताते हुए विवेचन किया जाएगा। म्हणजे पूजा कशाला म्हणायचं? पूजा, माताजी सांगतात ना नेहमी, पूजा म्हणजे पवित्र आत्म्याकडे जा, त्याला म्हणायचं पूजा। म्हणजे जी पण गोष्ट करणार आहे, स्वाध्याय करणार आहे, त्याच्यात पण सांगितलं स्व अधि अय, स्वतःच्या आधाराने जिथं अय म्हणजे परिणमन केलं जातं त्याला म्हणायचं स्वाध्याय। म्हणजे सगळ्या साही षटक्रियांचा अर्थ शुद्धात्मानुभवच आहे, सगळ्याचं प्रयोजन सुद्धा शुद्धात्म्याचा अनुभवच आहे। काय म्हटले पहिल्यांदा 6 क्रिया कुठल्या माहिती आहेत? देवपूजा, गुरुपास्ती, सांग म्हण, देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान, हे 6 क्रिया प्रत्येक श्रावकाचं कर्तव्य आहे, करायलाच पाहिजे। आज केलं उद्या नाही असं नाही, 6 दिवसात 6 करायचे असं नाही, तर रोज ह्या 6 क्रिया आपल्याकडून व्हायला पाहिजेत। आणि त्याचं उद्देशच हे आहे की त्या क्रियांच्या द्वारे प्रत्येक क्रियेतून तुम्हाला आत्मा दाखवायचा आहे। जसं म्हटलं पूजा म्हणजे काय? पवित्र आत्म्याकडे जाणे म्हणजेच आत्मानुभव करणे। मग त्यांच्याकडे जायचं नाही आहे भगवंतांकडं त्यांची पूजा करायला, तर त्यांच्याकडून आपल्याकडे यायचं आहे। म्हणजे ते एक समोर फक्त आपल्याला आदर्श म्हणून ठेवलेत आपण, पण त्यांच्याकडं पाहून तसा मी ह्याचा अनुभव करणं ह्याला म्हणायचं पूजा। मग ते असंच करणार नाही तुम्ही म्हणून एक तिथं क्रिया दाखवली, तुम्ही त्या एका थाळीतनं दुसऱ्या थाळीत चढवा, त्यांच्याकडं बघून तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, ते काय जे भक्ती म्हणताय त्याच्यातून त्या शब्दातून भावभासना करा, सगळं हे एक अवलंबन म्हणून आहे। म्हणून पूजा करतोय तरी सुद्धा तिथं आपला उद्देश हाच असायला पाहिजे, शुद्ध आत्म्याचा अनुभव। पूजा झालं, देवपूजा, गुरुपास्ती, जे काय आपण गुरूंची उपासना करतो, त्यांच्या सहवासामध्ये जातो, त्याच्यातून सुद्धा सांगितलं आपल्याला त्यांच्यासारखं ज्ञानाचं नित्य आत बाहेर असं परिणमन करण्याची कला कळण्यासाठी। म्हणून गुरुपास्ती पण शुद्धोपयोगाच्या मुख्यतेनेच केली जाते। पुढं स्वाध्याय सांगितले म्हणजे काय? स्व अधि अय म्हणजे काय? स्वतःच्या आधाराने लिहा। काय म्हणले? स्वाध्याय म्हणजे स्व अधि, लिहिलं का? स्व अधि अय, स्वतःच्या आधाराने परिणमन करणं ह्याला म्हणायचं स्वाध्याय। म्हणजे तिथं सुद्धा काय सांगितलं? शुद्धात्मानुभूती हेच प्रयोजन आहे। संयम, संयम म्हणजे परिणमन करणे, अय म्हणजे परिणमन करणे। पुढं संयम म्हणजे काय? सम्यक रीतीने, यम म्हणजे जोडणे, स्वतःचा उपयोग स्वतःमध्ये जोडणं ह्याला म्हणायचं संयम। बहिरंगामध्ये आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचं त्याग करणं, एखादी गोष्टीचं ग्रहण करणं, नियम वगैरे, ह्याला संयम असं तुम्ही म्हणताय, पण संयम म्हणजे वास्तविक उत्कृष्ट संयम कधी होतो? जेव्हा आपण आत्म्याला स्वतःला जाणतो त्यावेळेस तो खरा संयम होतो। तप म्हणजे तिथं सुद्धा सांगितलं स्वरूपामध्ये प्रतपन करणं, स्वरूपाचा अनुभव करणं ह्याला म्हणायचं खरं तप। आणि बहिरंगामध्ये इच्छेचा निरोध करणं हे झालं तप। आणि दान, दान काय करायचं? रोटली करायचं, भाजी करायचं आणि द्यायचं। काय करायचं? दान। रोज नवीन नवीन वस्तू तयार करायची आणि खाऊ घालायचं आणि दान। कशाचं दान करायचं असतं? हे सगळं होणार आहे की नाही असं नाही, पण दान खरं कुठं? आपलं दान आपण आपल्याला देऊ शकतो, दुसऱ्याला काहीच दान देऊ शकत नाही। म्हणून जरी तुम्ही आहारदान करताय तरी सुद्धा दान, माताजी सांगतात ना, तुम्ही देत नाही घेतात। काय घेता? आपण जेव्हा दान करतो ना, तुम्हाला वाटते की मी त्या रस्त्यावरच्या भिकारीला 1 रुपया दान केला, पण त्याला मिळालंय त्याच्या पुण्याने, तुम्हाला भाव झाले हे त्याच्यामध्ये त्यावेळेस निमित्त म्हणा, पण त्याला त्याचं पुण्य होतं तर मिळणार आहे, नसलं तर मिळू शकत नाही। तुम्ही रस्त्यावरनं जाताना त्याकडे बघाल पण तुम्हाला देण्याचे भाव होत नाहीत। किंवा
10 जण असले तर त्यातल्या एखाद्यालाच देतात. किती जणांना देता? लय जण आहेत म्हटल्यावर लय करुणाबुद्धी तुमच्यामध्ये. अशी रांग लागली जर तुमच्या घराच्या बाहेर तर किती देणार हो? म्हणजे म्हणलं ज्याचं पुण्य आहे त्याला तिथं मिळणारच. बाहेर निमित्त कोण पण असेल. मग दान म्हणजे आपण दुसऱ्याला देत नसून आपण आपली तयारी करतो, तशी आपली पात्रता प्रगट करतो. म्हणून कशाचं पण दान असे ना का, ज्ञान असे ना, धन असे ना, किंवा आहार असे ना, औषधी वस्तिका, किंवा काय राहिलं अभयदान. मग कुठल्याही प्रकारचं असे ना, आपण जी वस्तू देतोय तर त्याच्याविषयी आपल्यामध्ये अंतराय कर्माचा नाश झाला, त्याची आपल्याला कधी कमतरता भासणार नाही. जसं तुम्ही कोणाला तरी राहायला जागा दिली, कोणाला तरी धनाची मदत केली, तर सांगितलं की जेवढ्या निर्मळ परिणामांनी आपण तिथं मदतीचे भाव करतो तेवढं आपल्यासाठी भविष्य सुरक्षित झालं. म्हणून म्हणलं की आपल्याला कुठंतरी यात्रेला गेल्यावर वगैरे कधी जागा मिळत नाही, किंवा काय म्हणायचं ते रूम बुक झालेले असतात, किंवा कुठं बसमधनं ट्रेनमधून जाताना सुद्धा व्यवस्थित आपल्याला सीट मिळत नाही का? त्याचं कारण हेच आहे की आपण तेवढ्या चांगल्या भावनेने कोणाला मदत केलेली नसते, म्हणून आपल्याला सुद्धा तसं फळ भोगावं लागतं. म्हणून दान करत असताना सुद्धा प्रसन्नता असते का आपल्या अंतरंगामध्ये, ह्याचं परीक्षण करणं आवश्यक आहे. जर संक्लेश करत किंवा काय म्हणते त्रस्त होऊन असं दान केलं, किंवा काय म्हणायचं दुःखी कष्टी अशा परिणामांनी आपण जर दान केलं तर ते नियमाने आपल्याला विरुद्ध फळ देणार. तर ह्या षटक्रिया सांगत होते मी की जे करतो आपण त्याच्यामध्ये सगळ्याचं प्रयोजन आत्मानुभव आहे. मग आता इथं सांगतायत पूजा. तर जो पूजा करणारा असतो त्याची विशुद्धी कशी असायला पाहिजे हे सांगालेत. आपण पूजा करतो ना काका, प्रक्षाल करतो, पूजा करतो, तर त्यावेळेस आपली परिणाम कसे असायला पाहिजे ह्याच्याबद्दल सांगतात. जो पूजा करता है अंतरंग से पूजा का भाव जिसके होता है उसके शुभ भाव मंदिर में पहुंचकर भी नहीं होते. उसके संस्कार तो 24 घंटे उसकी विशुद्धि के कारण होते हैं. म्हणजे तुम्हाला प्रक्षाल करत असताना, पूजा करत असतानाच विशुद्धी असते असं नाही, तर दिवसभरामध्ये त्याचे परिणाम तसे जोडलेले असतात. जसं म्हणलं ना तुम्हाला उद्या लग्नात जायचं, आज जायचं होतं, काल काय केलं दिवसभर, जायचंय, कधी जायचंय, कसं जायचंय, कोणाबरोबर जायचं, कधी यायचं, सगळे ते विचार केले का नाही? हो म्हण की भैया. म्हणजे त्याची तयारी करतो की नाही आपण. मग तसंच सांगतायत की जेवढं पूजन, दर्शन, स्वाध्याय आदीसाठी जे काय प्री प्लॅनिंग करता ना तुम्ही, तेव्हापासून विशुद्धी सुरू झाली, तेव्हापासून तुमचं पुण्य सुरू झालं. म्हणून सांगतायत की अंतरंग से पूजा का भाव जिसके होता है उसके संस्कार तो 24 घंटे उसकी विशुद्धी के कारण होते हैं. फक्त मंदिरात गेल्यावरच नाही तर 24 तास त्याची विशुद्धी तशी चालू असते. सवेरे शैया से उठने के साथ ही देव पूजा का प्रोग्राम उसके मन में बन जाता है और उसके भावों की जो निर्मलता होती रहती है उससे पुण्यबंध. म्हणजे काका तुम्ही दुधाला गेलात ना, तिथं सुद्धा पुण्यबंध आहे तुम्हाला. का? प्रक्षालला जायचं आहे, लवकर जायचं आहे, हे भाव आहेत ना. म्हणजे तुम्ही अजून काय करत नाही आहे, भगवंतांचा स्पर्श केला नाही, तिथं काय द्रव्य चढवलं नाही, पूजन केलं नाही, म्हणलं नाही, तरी सुद्धा ती धारा जी आहे ना, म्हणलं स्नान करत असताना सुद्धा ते पुण्य चालू आहे. तिथं काय तुमचं बाहेरची क्रिया चालू असताना सुद्धा, घरातलं काय तुम्ही करत असाल काम वगैरे, तर तिथं सुद्धा तुमचं ते पुण्य सुरू झालं करण्याचे. म्हणून म्हटलं अंतरंग परिणाम तरी असे ठेवायचे, मला सगळं करायचं आहे भैया. भलेही नाही करता आलं, आपल्याला जमलं नाही, तरी सुद्धा भाव आपले हेच ठेवायचे की जसं परवा यशला वृद्धी होती त्यामुळे त्याला करायचं नव्हतं, पण ते येऊन बाजूला बसणार. तेव्हाच प्रक्षालच्या टाईमला पूर्ण तेवढं प्रक्षालचं वेळ बाहेर बसून त्यांनी सगळं अनुमोदना त्याची करायचं. आत नाही म्हणल्यावर आपण काय घरात मस्त काय झोपलं असतं किंवा काय वेळ घालवला असता, पण ज्याचे परिणाम जोडलेले असतात ना, तर त्याला पुण्य न करता सुद्धा चालू राहतं, हे सांगायचं आहे.
म्हणून आपल्याला सुद्धा काका जर नाही मिळालं, वेळ नाही करता आलं, तरी सुद्धा विशुद्धी अशी ठेवायची की मला करायचं आहे, करायचे भाव तरी आपले जेवढे असणार ना तेवढ्या निमित्तात सुद्धा आपल्याला एक आनंद असतो, एक प्रसन्नता असते, तीच विशुद्धी असते म्हणा त्याच्या निमित्तामध्ये सुद्धा. उससे पुण्यबंध और उस अवस्था में भी स्वांशिक अंशों में संवर और निर्जरा भी होती है, क्योंकि जब वीतराग की पूजा का लक्ष्य पहुंचता है, जब वीतराग के स्वरूप में ध्यान टिकता है, तब भाव वीतरागता रूप हुए बिना नहीं रहते. वीतराग भगवंतांचं जेव्हा चिंतन करताय, त्यांना जेव्हा विषय बनवताय ज्ञानाचा, त्यावेळेस आपले सुद्धा परिणाम वीतरागतेला प्राप्त होतातच. पूजक जब शारीरिक क्रिया से निवृत्त होकर घर से मंदिर जी को चलता है, तब तो परिणामों में और भी निर्मलता बढ़ती है. उत्तरोत्तर विशुद्धी वाढत चालली ना. घरात आहे तोपर्यंत अजून प्लॅनिंग चालू आहे. आता निघाला रस्त्याने मंदिरच्या दिशेला, तेव्हा अजून ओढ वाढली ना, त्याच्या निमित्तात अजून सांगतायत की विशुद्धी अजून वृद्धिंगत झाली. मग पुढं गेल्यावर भगवंतांचं दर्शन केल्यावर अजून पुढं असं सांगणार. उसके भावों में गंभीरता, वचन में समिति और चलने में सावधानी और दया की दृष्टि होती है. घर से अष्टद्रव्य को संजोकर मंदिर को जा सकता है, लेकिन शिथिलता आ जाने से रूढ़ी यही है कि सुखी द्रव्य घर से ले जाते हैं, मंदिर में अष्टद्रव्य तैयार कर लेते हैं. वहाँ सरलता और पवित्रता पूर्वक अष्टद्रव्य तैयार हो जाते हैं. अतः घर से तैयार कर ले जाने की प्रथा नहीं है, लेकिन किसी को घर से तैयार करके ले जाने में सुविधा हो और उसमें कोई तरह की शिथिलता न हो, तो घर से भी द्रव्य बनाकर ले जाना चाहिए. आपलं आपलं द्रव्य चढवायचं. जरी आपण इथं दान करतो की जरी त्यांनी काय अनुकूलता देते, तरी सुद्धा आपलं द्रव्य आपण चढवावं. मार्ग में चलते समय उसका भाव चैतन्यता की उत्सुकता से भरा हुआ होता है. इतकं आनंद चालू आहे ना, जसं म्हणलं ना लग्नाला जात असताना ते नातेपुते येऊसपर्यंत काय काय विचार सांग बघू. काय नव्हते विचार. असं कसं शक्य आहे का? असं एकदम वितराग भावाने गेला का काय लग्न करायला? वैराग्य म्हणजे तिथे गेल्यावर कोणाला भेटायचंय, कधी थांबायचंय, कुठं जायचंय, नियायचंय, सगळे विचार असतात डोक्यामध्ये ना. हां, नाही म्हणते सगळं सरळ सरळ. बरं नसलं तर चांगली गोष्ट आहे, पण असं काय तर काय प्लॅनिंग असतं आपलं. जाऊ ते कॉलेजमध्ये जात असताना जाताना आपल्या डोक्यामध्ये विचार सगळे हे शिकायचंय, ते द्यायचंय, घ्यायचंय, म्हणजे हे सगळे विचार आहेत ना. मग तसंच मंदिरमध्ये येत असताना आपण असं ब्लँक आलेलो असतो, नाहीतर मग बाकीचे विचार घेऊन आलेलो असतो. जिथं चाललोय त्याच्याकडे लक्ष नसेल तर त्या दर्शनाला सुद्धा महत्त्व नाही. आज कसं काय आला सांग बघू, आणि काय विचार करून आला ते पण सांग. ऐकायचं म्हणूनच आला का उगीच जाता जाता दिसलं म्हणून थांबला? ऐकायचं म्हणून आला का? मग सांगितलं घरातून निघाला तेव्हापासून पुण्य सुरू झालं. भलेही तू नाही ऐकलं शब्द तरी सुद्धा त्याच्या निमित्तामध्ये आपली विशुद्धी. म्हणून म्हणलं की असं ज्ञानाला थोडंसं जोडलं ना, थोडी दिशा दिली तर आपल्याला त्याचा लाभ होतो. तर पुढं सांगतायत की आता ते विनयपाठ झालं, त्याच्यामधले अनेक मागं सांगितले होते तुम्हाला एक दोन काय त्या ह्यांचे एक दोन दोहे जे आहेत त्यांचे अर्थ नाही लागत होते म्हटल्यावर त्याचा अर्थ सांगितला होता मी काय काय होते. बाकी तर सगळं समजण्यासारखं आहे. कुठले काय माहीत नसते तर विचारा, त्याचा अर्थ सांगते. आता एक शेवटी जे 19वा दोहा आहे ना, 19-20चा अर्थ सांगितला होता म्हणा. तुमरी नेक सुदृष्टी ते जगर उतरत है पार, हाँ हाँ डूब्यो जात हो नेक निहार निकार, जो मैं कहूँ और सो तो न मिटे उरझार, मेरी तो सो बनी याते करो पुकार. म्हणजे काय सांगा?
तुमरी नेक सुदृष्टी ते जग उतरत है पार. म्हणजे नाही तुमची दृष्टी बघायची ना, तर त्यांच्या दृष्टीमध्ये सर्व काही जाणलं जातंय असं सांगितलं. जग आणि- उतरत है पार. हा म्हणजेच काय, पार म्हणजे पूर्ण संपूर्ण जगाला आपण जाणताय. नाही 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 असा अर्थ आणि- नाही आहे. असं नाही अर्थ. असं नाही अर्थ. अहो तुम्हारी नेक सुदृष्टी ते हा. मग काय, जग उतरत आहे पार, हा डुबियो जातो कनिहार नेका. काय म्हणताय? पुढचं तर तुम्ही सांगितलं ना काय, थांबा मी सांगते. एक म्हणजे माझ्या तुम्हालाच मी का पुकारतो, म्हणजे तुमच्याकडेच का ती आलोय की बाबा हे माझं दुःख आहे, तुम्हालाच काय सांगतो तर दुसऱ्यांना सांगून त्याचा काही उपयोग नाही. ते पुढच्या श्लोकाचं आहे. सांगितलं ते तर- पुढच्या स्टँडचाच आहे ते अर्थ. हो ती वाचलंय पण तुम्ही त्याचा फक्त मी सांगा बरं असू द्या. ह्याच सांगते ऐका. तुमरी नेक सुदृष्टी ते जग उतरत है पार. म्हणजे हे भगवान, तुमची जर एक दृष्टी माझ्यावर पडली तर सगळं जग पार होईल. काय म्हणायचं, भव समुद्र पार होऊन जाईल तुमच्या एका दृष्टिक्षेपाने. हा, तुमरी नेक सुदृष्टी ते जग उतरत है पार, हा डुब्यो जात हो नेक निहार निकार. हे भगवान माझ्यावर एक तरी दृष्टी टाका, असा आपण त्यांना अनुरोध करतोय. मी बुडायला लागलोय आणि तुम्ही माझ्यावर एक दृष्टिक्षेप टाका, कारण तुमच्या एका दृष्टीने सुद्धा जग पार होऊन जातो. किंवा काय म्हणायचं, सगळ्या दुःखातून, सगळ्या परिवर्तनातून, परिभ्रमणातून बाहेर पडतो, भवसागरातून पार होतो. म्हणून तुमरी नेक सुदृष्टी ते, तुझ्या एका दृष्टीने जग उतरत है पार. जग म्हणजे संसारी जीव प्राणी सगळे पार लागतायत. हा डुब्यो जात हो, मी डुबायला लागलोय, बुडायला लागलोय. वाटतंय का असं बुडालोय? कुठं? सगळ्या दुःखामध्ये बुडायला लागलोय, सगळ्या संसाराच्या सगळ्या क्रियांमध्ये बुडायला लागलोय, मिथ्यात्वामध्ये बुडायला लागलोय, पापामध्ये. तर हे भगवान नेक निहार निकार, माझ्याकडं पहा, निहार काय म्हणायचं, माझं ऑब्झर्वेशन करा आणि माझ्यावर एक तरी दृष्टी टाका, जेणेकरून की माझा सुद्धा उद्धार होईल. जो मैं कहूँ और सो तो न मिटे उरझार. मी जर तुम्हाला सोडून अन्य कोणाला सांगायला जाईन की मला किती दुःख आहे, मला काय काय त्रास आहे, मला किती मी सहन केलं आहे, हे मी दुसऱ्या कोणाला सांगायला जाईन. जो मैं कहूँ और सो तो न मिटे उरझार. माझ्या हृदयावरचा भार कमी होणार नाही. मेरी तो सो बनी. माझं तर जे काय कल्याण होणार आहे ते तोसो तुमच्यामुळंच होणार आहे. याते करो पुकार. म्हणून हे भगवान मी तुम्हाला बोलवतोय, किंवा तुम्हाला तुमचं नाव घेतोय, तुम्हाला पुकारतोय, तुमचं भक्ती करतोय, असं सांगायचं आहे. म्हणजे म्हणतो त्यावेळेस तिथं आपलं अर्थ माहीत नसेल तर आपण नुसतं शब्द म्हणून किती पूजन होणार आहे हो. म्हणून उद्या आता पूजा करणार ना, तर फर्स्ट टाईम पूजा करा अशी, ज्याच्यामध्ये की सगळ्या वर्ड्सचा आपल्याला भावभासना व्हावी. विनय पाठचं सुद्धा अर्थ आपल्याला नीट माहीत नसणार आहे असं आपण पूजा करतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा असे अनेक शब्द आहेत, अनेक असे काय म्हणायचं स्टॅन्झ आहेत की ज्याच्यामध्ये कधी आपण त्याच्यावर गौर केलेलं नसतं, लक्ष दिलेलं नसतं. जसं म्हटलं ना, अंजन कुठं गेलं ते अंजन, पतित बहुत पावन किए गिनती कौन करे, अंजन से तारे कुधी जय 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 देव. म्हणजे काय हो, ते अंजन चोराच घ्यायचं नाही तो सुद्धा पतित बहुत पावन किए म्हणजे अनेक असे पापी आहेत भैया, तर त्या अनेक पापींना तुम्ही पावन केलंय, म्हणजे पवित्र केलंय हे भगवान. गिनती कोण करे, असे किती जणांची गिनती करू मी. एक्झाम्पल दिलं की अंजन से तारे कुधी. अंजन कोण होता? सप्तव्यसनी म्हणजे महापापी जीव. मग त्या पापीचा सगळं पाप धुवून जाऊन तो असा पवित्र झाला की सिद्धशिलेवर विराजमान आहे आता. कोणामुळं? कोणामुळं? भगवान.
देवळात व्यवहार गेल्यामुळं. नाही आणि हम्म. अहो व्यवहार नाही आणि भगवंतांमुळे होय बघ, व्यवहारच चालू आहे आमचं. आम्ही व्यवहारातच पूजा करायला लागलोय. म्हणूनच तिथं भाव आपले होय की, कसे मग असावेत हे भगवान सांगतायत. भगवान बर तर म्हणून सांगितलं पतित बहुत पावन किये. अनेक अशा पतितांचं पापींचं तुम्ही पवित्रकरण काय म्हणायचं शुद्धीकरण केलंय हे भगवान. आणि अंजन म्हणजे अंजन चोरासारखे अनेक असे जीव आहेत की जे तरुण गेलेत. म्हणून जय 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 जिनदेव. थकी नाव भवदधी विषे तुम प्रभु पार करेव. खेवटिया तुम हो प्रभू जय 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 जिनदेव. म्हणजे काय हो, आता मी फसलो आहे या संसारामध्ये, त्याच्यामधनं पार होण्यासाठी तुम्हीच खेवटिया म्हणजे नावाडी आहात. थकी नाव भवदधी विषे थांबले हो अडकले अडकली अडकलेली आहे. आहे. हा. हा. असं माहितीये का, या भव भवसागरात समुद्रामध्ये तुमची नाव अडकली आहे. आणि मग ती नाव तुम प्रभू पार करेव. तुम्हीच माझी नौका पार करणारे आहात. असे कोण तुम्ही खेवटिया म्हणजे नावाडी आहात. भगवंतांना नावाडी केलं आणि तुम्ही त्या नावेत बसलाय. किती शाणे हो. म्हणजे काम लावलंय त्यांना आणि तुम्ही आपलं निवांत. तरी सुद्धा भगवान नेणार तुम्हाला पार करवणार. खेवटिया तुम हो प्रभू. कारण जो त्यांच्या आश्रयाला जाणार त्याचं कल्याण होणारच. जो त्यांचा आश्रय घेणार तो पार होणारच. म्हणून म्हटलं इतरांचा आश्रय घ्यायला जाता त्याच्यापेक्षा जिनेंद्र भगवंतांचा आश्रय घ्या तर सगळ्या संसारातून दुःखातून पापातून आपण पार पडणारच. मग सगळ्याचाच अर्थ घेतला असता आपण. आता तुम्ही एक 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 असं सांगायला लागलाय म्हणल्यावर बरं उद्या घेऊ आपण. मला वाटलं आता सगळे ज्ञानी आहेत, मीच आपली एक अज्ञानी आहे असं. पहिल्यापासूनच घ्यायचं ना. ठीक आहे, उद्या परत नाही. हॅपी न्यू इयर उद्या परत. बरं आज काय पाठ करायचंय हो. कालचं पाठ केलंय ना. आज एक गाथा पाठ करायची आहेच तशी पाठ सगळ्याला, पण तरी सुद्धा आहे की तेच की बघू की विनय पाठ पासूनच बघू आता उद्या. हां ते वेगळं आहे. बरं मी सांगते की आज आपल्याला प्रवचनसारची 80 गाथा पाठ करायची असेल तर चांगलीच गोष्ट आहे. कारण पूजन करत असताना आपल्याला त्याचं लक्ष समोर असेल तर आनंद येतो. जो जाण दियर हंतम म्हण भैया. जो जाण दियर हंतम म्हणा. दौवत दौवत गुणत पजयतेहिं. सोजानदियपाणं मोहो खलु जादितस्सलयं. तस्स जादितस्सलयं म्हणजे काय अर्थ आहे. जो अरिहंतांना द्रव्यगुण पर्यायाने जाणतो. सांगा. जो अरिहंतांचे हां द्रव्यगुण पर्याय जाणतो आणि जो आणि स्वतःच्या द्रव्यगुण पर्यायाला जाणतो. सो जाणदी आपण क्षयातला जातो. हा जो भगवंतांना जाणतो. कसं द्रव्यगुण पर्याय त्यांचे जाणतो. भगवान काय आहेत हे सगळं स्वरूप समजून घेतो. तोच आपल्या आत्म्याला जाणतो आणि त्याचा मोह नष्ट होतो. म्हणजे त्याचा संसार नष्ट होतो. म्हणजे तो जीव मोक्षाला जातो. मग तुम्हाला करायचं काय आहे. फक्त अरिहंतांचं स्वरूप जाणा आणि तसा मी आहे ह्याचं भावभासन करा तर आपल्याला सुद्धा मोक्ष सहज होणार. जायचं आहे का मोक्षाला. कसं नातेपुतेच्या गाडीत. कुठल्या गाडीत जायचं. सगळीकडे आता थांब नातेपुतेच धरणार आहे तुला. म्हणजे सगळे इकडं तिकडं धडपडायला पळायला हुशार आहेत. इथं यायला कोण हुशार नाही आहे. ऐकायला आणि शिकायला. ज्याचं लाभ इथं आपल्याला होणार आहे ते करून घेत नाही. बाकीच्या सगळ्या ठिकाणी पळापळी. आता उद्या पण दुपारी शास्त्राला पण दिसायला पाहिजे. हो 80 नंबर आहे गाथा. आज ती पाठ करायची, उद्या मला ऐकवायची. जाणा
हा मी अरिहंत स्वरूप जीव आहे. पहा, या स्वभावामध्ये संसार नाही, पाप नाही, दुःख नाही, व्यग्रता नाहीच, विकल्प नाहीतच. मी तर अनादि अनंत निर्विकल्प शुद्धात्मा आहे. बस ज्ञाता द्रष्टा मात्र आहे. चैतन्य घनपिंड आहे जाणा. पवित्र स्वरूपोऽहम्, पुण्यपापरहितोऽहम्, अरिहंत स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो